तर मित्रांनो, आज आपण करणार आहे काजूच्या झाडांना खत टाकायचं आपल्याला. तर ते खत टाकण्यासाठी नेमकं आधी काय करायचं असतं? त्याच्या आजूबाजूचा जो पालापाचोळा असतो तो साईडला करायचा असतो. नंतर जे जे असं आलेलं असतं गवत, हे अशा पद्धतीचं, जे आपण जेव्हा खत टाकणार तेव्हा त्या खताच्या जोरावर ते जास्त वाढू शकतं. म्हणून पहिलं ते सगळं बाजूला करून घ्यायचं. तर ते काम आपण पहिले करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, आणि मी कोणतं खत वापरतोय तेही सांगेन नंतर. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता केवढ्या प्रमाणात आपल्या इथे गवत वाढलेलं आहे. पण आपलं काम थोडं आतल्या बाजूला आहे. जर तुम्ही नीट बघाल आत खाली या साईडला, तर जिथे आपला पालापाचोळा पडलाय त्या ठिकाणी जराही चार उगवलेला नाही. पण तेच जिथे ओपन एरिया आहे, जिथे आपलं पालापाचोळा नाही, तिथे संपूर्ण चार उगवलंय. आणि अजून एक गोष्ट आहे की जिथे सावली असते, जिथे ऊन लागत नाही, ज्या ठिकाणी झाडाच्या खाली म्हणा किंवा कुठेही जिथे ऊन पोचू शकत नाही तिथेही चार उगवत नाही. जिथे ऊन लागतं ज्या जमिनीला, त्या ठिकाणीच फक्त हे इतक्या प्रमाणात चार वाढता वाढता हे प्लास्टिक प्लास्टिक. ही आहे लाजरी. लाजरी तर तुम्हाला माहितीच असेल, लहान मुलांना बघून पण मजा येते. हात लावल्यावर, लहान काय मोठ्यांना पण खूप मजा येत असते की हात लावलं की ते पानं मिटतात. पण हा सर्वात डेंजर प्रकार आहे, जो झाडांची संपूर्णपणे वाट लावू शकतो तुमच्या. त्याच्यामुळे लाजरी हा प्रकार तुम्ही सरळ काढून मुळापासून फेकून द्यायचा असतो, तो ठेवायचा नसतो. तेवढ्यापुरती ती मजा असते. आणि हे आम्हाला आत्ता आत्ता कळालं. तर ह्या वेली पण काढायच्या आणि त्याच झाडावरती अशा वरच्या साईडला लटकावून ठेवायच्या, की जेणेकरून त्यांची मुळं वरती राहतील. मग ते सुकून मरून जातं. तुम्ही परत खाली टाकलात त्या वेली तर त्या परत रुजून परत त्या झाडावरती चढणार. बहुत फ्लेक्सिबल होना पड़ता है. आणि सर्वात महत्त्वाचं, हे काम करताना डोळे सांभाळून. काट्या असतात, एकदम जवळ जवळ फांद्या असतात, बारीक बारीक, काही डोळ्यांना लागू शकतं. तर अशा पद्धतीने आपण सर्व पालापाचोळा साईडला करून घेतलंय. हे आहे आपलं खत. कसं आहे बघा. हे खत कोणतं आहे सांगू का तुम्हाला? आत्ताच सांगतो, थोडी व्हिडिओ अजून बघा की खत कसं टाकलं जातं. आता हे एका झाडाला किती खत घालायचं हे कसं ठरतं, तर त्या झाडाचा घेर किती आहे. तेच जर आंब्याचं झाड एवढं मोठं असेल तर त्याला जास्त प्रमाणात आंब्याचं झाड असेल तर त्याला 2.5 ते 3 किलो आपण टाकायचं. तर कसं टाकायचं दाखवतो. काही त्याच्यात मोठं सायन्स आयटम नाही, सिंपल काम आहे आपलं. माझं कॅमेरो सेट होणार नाही, नुसते काटे लागतायत. असं घ्यायचं, पसरवायचं, असं घ्यायचं, पसरवायचं.
बस एवढाच. हे खत टाकलेलं आहे सर्व बाजूला. मुळा त्याचा जो बुंदा आहे ते तिकडे कधीच खत टाकायचं नसतं, कारण त्याची मुळं ही साईडला चाललेली असतात. तर संपूर्ण असं साईडला पसरवून घ्यायचं. वाकून वाकून दमायला झालं. डेंजर डेंजर. हे बघा, अशा पद्धतीने सगळा पालापाचोळा त्याच्याच वरती टाकायचा, काही वेगळं करायचं नाही. तर हे आपलं केसरचं झाड आहे. त्याचा घेर खूप मोठा आहे, त्याच्यामुळे हे बघा जसं आपण काजूला केलेलं सेम पद्धतीने आपण तेच केलंय. त्याला आपण आधी माती टाकलेली, त्याची आपण व्हिडिओ केलेलीच. सेम पद्धतीने साईडला चर मारला, कारण ह्याचा पालापाचोळा नव्हता त्याच्यामुळे चर मारावा लागला. आणि ह्याला जवळपास आम्ही 6 ते 6.5 किलो आम्ही ह्या झाडाला खत टाकलं, कारण त्याचा तेवढा मोठा घेर आहे आणि दरवर्षी येणारा आंबा म्हणजे केसर. तसंच हा हापूस, यालाही तसंच केलंय सेम, काही वेगळं केलेलं नाही, सिंपल प्रोसेस आहे. फायनली काम मी पूर्ण केलेलं आहे. हे संपूर्ण चार मी इकडनं माझ्या मला जेवढं वाटेमध्ये येत होतं तेवढं काढलं. आणि ही जी छोटी झाडं आहेत, हे आपलं फणसाचं झाड जे हल्लीच लावलेलं, हल्लीच म्हणजे 1-2 वर्ष झाली असतील. तर त्यांना, आणि हे काजूचं झाड छोटंसं, यांना मी खत टाकलेलं नाही, फक्त माती टाकलेली आहे. एवढ्या छोट्या झाडांना खत टाकायचं नाही. हे अशा पद्धतीने मी हे पत्तेरा त्याच्या जवळ करून घेतले, त्याच्या खाली खत आहे. तसंच इकडेही आहे. हे दुसरं झाड, आणि हे आपलं तिसरं झाड जे केलंय. त्याच्या भोवती मी माती का टाकली आहे, कारण ह्याचा पतेरा जास्त नव्हता, खूप तो एकदम कुजून गेलेला, आणि बाकीचा हिरवा पाला होता आजूबाजूला जास्त, म्हणून मी त्याच्यावरती माती घातली. आणि हे आपलं चौथं झाड, त्यालाही मी सेम केलंय, कारण ह्याला तर पत्तेराच नव्हता, कारण हे बरंचसं या साईडला कमी आहे, पत्तेरा बाहेरच्या साईडला जास्त पडतोय त्यासाठी. तर आपली 4 झाडं काजूची करून झाली आहेत, आणि त्यांना मातीही घालून झाली आहे थोडीफार. तर आता दुपारचा वाजला 1, आता मस्त जातो जेवायला, काम थांबवतो. तर माझी व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघत असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या आधीच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. ला ना ना.